पाटणे सरपंच यांच्या वतीने तब्बल पाहत आपण या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचा पारदर्शक पाहत आपण तब्बल 20,000चा आर्थिक सहकार्य केलाय साहेबांनी. चला जाऊया पाहतो आपण दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. एका साईडला नारायण आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय संघ SP ग्रुप मांगरुल संघ. पाहतो आपण आई सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये. मागचा सामना आपण पाहिला पाली विपक्ष पाहिला आपण बुरदुल काय सामना रंगलाय आणि पाली पाहता आपण नवीनच संघ पाहता 40+ मध्ये आणि हा पहिला सामना पाहता आपण पहिल्या सामन्यामध्ये दमदार परफॉर्मन्स राहिलाय पाली या संघाचा. जल्लोष पाहता आपण चला नारायण संघ पण क्षेत्रक्षण लगेचच लावून घ्यायचं यावरती लक्ष असू द्या कारण अजूनही एक सामना पेंडिंग आहे कारण भरपूर लवकर आम्हाला सामना कव्हर करायचे आहे. त्यानंतर बक्षीस पात्र हेही पार पाडायचं आम्हाला 40+ चे संघ आणि त्यानंतर संध्याकाळी पार्टी सुद्धा करायची आहे कारण आज रविवार पाहता आपण सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवसामध्ये ले बेटा ले किरीस का गाना सुनेगा गोलीगत एसकी वारकी झेडके दांडी कोलवा नाही बोलवा दांडी कोलवा नाही बोलवा पाटलांचा नवरा मोया निघाला पाटलांचा नवरा मोया निघाला सोन्याचा वस्तारा रुपयाच्या धारा सोन्याच्या वस्तारा रुपयाच्या धारा. चला पाटील चालू करा लवकर आपण सामना. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. धनाजी आणि रोशनची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. दिनेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. दिनेशचा विचार केला भरपूर सामना. दिनेशने मात्र पहिला सामना मात्र दमदार त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती राहिला. बॉलिंग सुद्धा भरपूर चांगली राहिली आहे दिनेश पाटील या गोलंदाजाची. नारायण संघाचा हा तारणहार. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. या सामन्यामध्ये जो संघ बाजी मारेल तो थेट पाली संघाशी 2 हात करेल. एक संघ मात्र आजच्या दिवसामध्ये आम्हाला सापडला तो म्हणजे पाली संघ. चांगला लढलाय शेवटपर्यंत झुंजलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो फुल टॉस चेंडू पाहतो. हो चांगला क्षेत्ररक्षण. वा काय क्षेत्ररक्षण झाला त्या ठिकाणी. दमदार क्षेत्ररक्षण राहिला. एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाहीये. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरक लागलाय. टोटल पाहता पण श्री गणेशा झाला टीम SP ग्रुप मांगरुल संघाचा. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज दिनेश पाटील. पुन्हा एकदा सज्ज झालाय. डावकरे हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला रोशनला पाहतो आपण. रोशन स्ट्राईक एंडला डावकरे हाताचा फलंदाज. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा चेंजेस करत असताना पाहिलाय आपण. सातत्याने डावकरे हाताचा फलंदाज राहिला ना तो थोडासा घातकी ठरतोय. गोलंदाजाला थोडासा डोकी दुखी ठरतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज दिनेश. चला फास्टली खेळायचा आहे नारायण संघ. आपण वारंवार वेल भरपूर खर्च करताय तुम्ही कारण अजून एक सामना कव्हर करायचा यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज झाला दिनेश गोलंदाजी मार्क वरती. हो फुल टॉस चेंडू वरती फुल टोल उसूल केला जाईल. चेंडू जाईल सीमा पार आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली चौकार. चौकार येतोय चौकार येतोय. सलगचा हा दुसरा चेंडू फुल टॉस होता दिनेश पाटील या गोलंदाजाचा. टाइम अलर्ट केला जाईल यावरती लक्ष असू द्या. चला रोशन आज तुझी गाडी फायर झाली असं वाटतं मला. नारायण संघाचा पाहतो आपण 12वा प्रतिनिधी रोशन ऑन द फायर. चला टाइम सेट केला जाईल नारायण संघ. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्यात 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटक फेकायचे आहेत. पुन्हा एकदा सज्ज झाला दिनेश पाटील. हो खोला टाकला. पुन्हा एकदा तिसरा चेंडू फुल टॉस टाकलाय. चांगला प्रयत्न. हो भरपूर चांगली फिल्डिंग झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. दुर्गेश पाटीलच्या माध्यमातून भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय आणि चांगला क्षेत्ररक्षण केलाय दुर्गेश पाटीलने. रुनव 11चे सर्व पाहता आपण. दुर्गेश पाटील पाहता आपण आणि सातत्याने नारायण संघ जिथे खेळतोय ना तेव्हा मात्र रुनव 11 या नावानेच खेळतोय. त्यांचे सर्वे पाहता आपण. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. आदरणीय नाईट
राजवीर चषकाचे सर्व पाहत आपण संदीप दादा हिलाल यांचा आगमन झाला या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सज्ज झाला पळून चांगला फटका पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने जातोय हो पायाने अडवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. पुन्हा एकदा बालचंद्र पाटील पाहतो आपण चेंडू खाली चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय बालचंद्र पाटीलचा. तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहत आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात एसपी ग्रुप मांगरुळ संघाच्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. हो यावेळेस मात्र बॅटच्या राडार मध्ये चेंडू उंची गाठली अंतर गाठेल का हो अंतर सुद्धा गाठेल हो बेकार काय सांगायचंय मोकार कुतायला गाड्यांना हवाई सफर बेकार षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. एसपी ग्रुप मांगरुळ संघ जाऊन पोहोचला. 14 या आकड्यावरती पाहतो आपण 14 धावा धावपटलावरती लागल्या जातात. चांगली धाव संख्या जमा केली आहे. एसपी ग्रुप मांगरुळ संघाच्या माध्यमातून दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळतात. धनाजी या फलंदाजाच्या बॅट मध्ये काय फटका राहिला होता. षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो क्रॉसेस बॅट केलाय. कदाचित बॅटची एज होती विकेट किपरच्या माध्यमातून या चुका पाहतो आपण आणि या चुकीला माफी नाहीये. धनाजी सारख्या फलंदाजाला जीवनदान. पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपलं गेला आणि पहिल्या षटकामध्ये टोटल पाहिल्या पण 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला एसपी ग्रुप मांगरुळ संघ. चला थोडासा फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. या षटकामध्ये तब्बल 8 मिनिटं खर्च केल्यात. भरपूर सारा टाइम खर्च केला आपण. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. चांगला सामना रंगील मैदानाच्या आतमध्ये यातमध्ये शंका नाहीये. त्याच कॅलिबरचे फलंदाज पाहतो आपण दिनेश पाटीलने पहिला षटक फेकलाय. पहिल्या षटकामध्ये टोटल पाहिले आपण 15 धाबा खर्च केल्यात. दुसऱ्या षटकामध्ये पाहतो आपण पुन्हा एकदा वापरला जाईल नारिन संघाच्या माध्यमातून गोलंदाज बालचंद्र पाटील पाहतो आपण आणि या क्रिकेटच्या सीझन मध्ये ना 40+ मध्ये जागा बनवली आहे आणि भरपूर चांगला खेळतोय. त्याचा एक आणि पाहता आपण चॅम्पियन संघ पाहतो आपण एक ट्रॉफी सुद्धा त्यांच्या नावावरती आहे. चॅम्पियन संघ पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावली होती जागृती चषकामध्ये आणि त्याच टुर्नामेंट मध्ये पाहिले पण त्या चषकामध्ये बेस्ट गोलंदाज अवॉर्ड घोषित केला होता बालचंद्र पाटील या गोलंदाजाला. तोच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज स्ट्राइक एंडला सज्ज झाला. पुन्हा एकदा फलंदाज हो धनाजी बॅकफुटला येऊन पंच केला. या ठिकाणी भरपूर चांगला काय प्रयत्न राहिलाय. भरपूर चांगली फिल्डिंग पाहतो आपण. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. चांगला क्षेत्ररक्षण राहिला त्या ठिकाणी. मनोहर शेंद्रेच्या माध्यमातून चांगला प्रयत्न राहिलाय. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न राहिलाय नारायण टीमचा. पहिल्या षटकामध्ये पहिल्या पण 15 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. टोटल पाहता आपण एसपी ग्रुप नारेल संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राइक एंडला फलंदाज डावकरी हाताचा फलंदाज रोशन. बालचंद्र पाटील पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष सुद्धा वेल भरपूर खर्च करताय आपण. हो यावेळेस मात्र बॅटच्या राडार मध्ये चेंडू उंची गाठली अंतर गाठेल का हा प्रश्न पडलाय. अंतर थोडासा कमी गाठलाय आणि डावकरी हाताचा फलंदाज रोशनला परतावा लागेल. पहिला झटका लागलाय एसपी ग्रुप मांगरोळ संघाला. समोर होता थोडासा मिस टाइम फटका पाहिला आपण रोशनच्या माध्यमातून. मिस टाइम जजमेंट भरपूर चांगलं राहिलं त्या ठिकाणी. दिनेश पाटीलच्या माध्यमातून चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. रेवनाथ येतोय. रेवनाथ पाहतो मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रोशनच्या समोर बॅटच्या रडार मध्ये होता चेंडू. कदाचित मिस टाइम थोडासा कमी ताकदीचा वापर केला रोशनने. त्याच हेतूने थोडासा मिस टाइम फटका पाहिला. त्याचा एकमेव कारण पाहिला आपण बालचंद्र पाटीलची गोलंदाजी पाहतो आपण भरपूर चांगली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडूवरती विकेट कॅरी केले आहे आणि पुन्हा एकदा
सज्ज झालाय रेवनाथ स्ट्राईक एंडला. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली, कदाचित थोडीशी लाईन मिस केली का या गोलंदाजाने. हो निश्चितच विलास पाटील आमच्याकडे वल्ल्या गेल्यात मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहताय. हा चेंडू खराब फेकलाय, वाईट घोषित केलाय. म्हटलं जातं कोण नाही कोणचा आणि डाल भात लोणचा असे रोशन म्हणतात. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज बालचंद्र पाटीलला पाहतो आपण थोडासा. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये नाही आला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं, भरपूर चांगला क्षेत्ररक्षण. हो चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय, चांगला क्षेत्ररक्षण. तोपर्यंत या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल 5 आपण एसपी ग्रुप मांगरुळ संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. दुसरा षटक सुरू आहे आणि टोटल 5 आपण 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला एसपी ग्रुप मांगरुळ संघ. आदरणीय नितेश पाटील बोरदोल माजी सरपंच यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पाहत आपण आदरणीय विशाल जाधव साहेबांचं आगमन झालं. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण कार्पेटच्या साईने जातो. यावेळेस मात्र भरपूर चांगली फिल्डिंग झाली आहे दिनेश पाटील यांची. आणि यावेळेस कदाचित बालचंद्र पाटीलने थोडीशी घाई केली आहे. कदाचित थ्रो जर प्रॉपर गॅदर झाला असता तर निश्चितच फलंदाजाला परतावा लागला असता. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने पाहिला पण एसपी ग्रुप मांगरुळ संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे एसपी ग्रुप मांगरुळ संघाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय रेवनाथ. हो यावेळेस मात्र पाहिला गेला तर हा चेंडू परफेक्ट वाईट यॉर्कर फेकला जातोय. चांगला चेंडू पाहतो आपण. हीच तर खासियत पाहतो आपण बालचंद्र पाटील या गोलंदाजाची. कारण भरपूर चांगला चेंडू वलवण्याची क्षमता ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये बालचंद्र पाटील. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा सरळ शरीरात जाऊन आदळतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित थोडासा अंगलट ठरेल का हा प्रश्न पडला आता. पहा ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्यात. आदरणीय माजी सरपंच हेमंत शेठ मडवी साहेबांचा आगमन झालाय. हार्दिक हार्दिक स्वागत. टोटल पाहत आपण 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. 2 षटकानंतर टोटल पाहिला पण एसपी ग्रुप मांगरुळ संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. चला नारायण संघ भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण. पाणी प्यायचंय तर निश्चितच पाणी पाजला जाईल. चला 12वा प्रतिनिधी चला रोशन पाणी घेऊन जायचं आपण. चला रोशन पाटील लगेचच पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये, लगेचच घेऊन जा आपण. निश्चितच पाहिला पण 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहिल्या पण धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात पाहतो आपण एसपी ग्रुप मांगरुळ संघाने. टोटल 23 धावा. विचार केला पहिल्या षटकामध्ये पहिला पण 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर बालचंद्र पाटील या गोलंदाजाने कमबॅक केलाय मी तर म्हणेन. भरपूर चांगली आदरणीय उसाटणे गावचे पाहत आपण वसंत पाटील साहेबांचं आगमन झालंय पहिलवान. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. चला रोशन पाटील बुम रोशन पाटील पटापट जायचं आपण आणि पटापट पाणी देऊन यायचं आहे. झाला आता नको ते पाणी नको तुझं काय सांगायचं आहे. काय नाही संध्याकाळचे आहे ना रोशनला ताब्यात घ्या का संध्याकाळचे, कारण पाणी पाजला ना तुम्हाला. रोशनला रजव द्या तुम्ही, कारण पाणी ना पाहिजे. काय सांगायचं आहे 12 राहून काय ना फायदा याचा धूर काढा तुम्ही संध्याकाळचे. 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात पाहतो आपण 23 आकड्यावरती जाऊन पोहोचला. नवीन गोलंदाज पाहतो पण गोलंदाजी मार्क वरती नारायण संघाचा हा गोलंदाज पाहिला आपण राजेश या गोलंदाजाचा वापर केला गेला. बालचंद्र पाटील या गोलंदाजाने भरपूर सारा कमबॅक केला. दिनेशने थोड्याशा धावा खर्च केल्या जरूर. त्यानंतर थोडासा धावेला अंकुश लावण्याचं काम केलं फलंदाज
भालचंद्र पाटीलने. आता राजेश पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज धनाजी. धनाजीच्या बॅटमध्ये आपण एक षटकार सुद्धा पाहिलाय. सलामी लावला होता. हो, थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं. पंच आमच्याकडे वलतील चेंडू खराब आहे. थोडीशी लाईन मिस केली आहे राजेश या गोलंदाजाने. वाईट चेंडू फेकला. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने 24 आकड्यावरती जाऊन पोहोचला एसपी ग्रुप मांगलूर संघ. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय संघ. पाहतो आपण नारायण संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, खोलात टाकलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण नाहीये, दूरवरती एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? थोडासा पंबल पाहतो आपण. तू मय आणि पाहतो आपण या वेळेस मात्र पंचांचा बोट आकाशाकडे पाहतो आपण. बराच वाकडा 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 पलाल पण गड्याला काय नाही जमला. काय सांगायचंय, याचा पोट जरा जास्त बाहेर आला हो का, म्हणून गड्याला धावता नाही का. आता वया झाली का, आता पोट येलच बाहेर. काय सांगायचंय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. यशवंत येतोय. पहा, थोडासा तू मैमय झाला होता. कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये जुळली नाहीये. त्याच हेतूने मात्र फलंदाज धनाजीला परतावा लागलाय. यशवंत आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज राजेश. तिसरा षटक मार्गस्थ असताना पाहतो आपण. हो, खोलात टाकलाय, खोदून काढलाय, वरती उडवलाय. मिस टाइम फटका पाहतोय तो स्वतः गोलंदाज. येतो गोलंदाज, चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. पाहतो आपण, गॅदर करता आला नाहीये. तोपर्यंत या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिला पण धावपटलावरती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 27 धावा धावपटलावरती जोडल्या जात्यात. चांगली धावसंख्या मित्रमने जमा करतोय आता एसपी ग्रुप मांगरुल संघ. 27 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय राजेश गोलंदाजी मार्कवरती. प्रयत्न भरपूर चांगला राहिलाय. तिसरा षटक सुरू आहे मार्गस्थ. पाहतो आपण. हो, खोलात टाकलाय, पुन्हा एकदा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण आलाय भालचंद्र पाटील. पाहतो आपण. आता मात्र भालचंद्र पाटीलची भोक्षी फाटली गड्या. हो, काय सांगायचंय. नको जीव झालाय भालचंद्र पाटील. काय सांगायचं तुझ्याकडून अपेक्षा. या टाकाने तो विचार केला, झेल पकडा तर जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ. फलंदाजाला जीवनदान पाहतो आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पहिला पण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता पण 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज यशवंतला. पाहता आपण पुन्हा एकदा गोलंदाज राजेश वरती थोडासा दबाव पाहता आपण. राजेशने कमबॅक केलाय मी तर म्हणेन या षटकामध्ये. हो, खोलात टाकलाय, खोदून काढलाय. खुरप्या शॉट पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. दिनेश पाटीलचा भरपूर चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. कदाचित या वेळेस मात्र रन आउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एसपी ग्रुप मांगरुल संघाला झटका लागलाय. चला, नवीन जाणारा फलंदाज तयार राहायचा आपण गोट्या गोट्या लावून. पुन्हा एकदा नवीन जाणारा फलंदाज पाहतो आपण. एंटर झालाय राम. येतोय मैदानाच्या आतमध्ये. पण तिसरा षटक असं मार्गदर्शक असताना पाहिलं पण शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये. 2 चेंडू शिल्लक असेल का? 2 चेंडू शिल्लक आहेत ना? अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहतो आपण या षटकाचे. अद्याप मात्र कमबॅकिंग गोलंदाजी जरूर केली आहे राजेशने. पहिला चेंडू मात्र वाईट फेकल्यानंतर पहिला पण, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. तिसऱ्या चेंडूवरती पाहतो आपण डबल. आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा डबल आली आहे. पुन्हा पहिला चेंडू मात्र खराब फेकला होता राजेशने. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. नवीन फलंदाज रामला पाहतो आपण. हो, फुलटॉस चेंडूवरती तडाखा दिलाय. चेंडू जाय सीमा पार. बाबा 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 मेकार. काय सांगायचंय गड्या. चिली पिटकारी, लेमन गुटका, बॉलर मोकार, बॅटर ठोकार. काय सांगायचंय. षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. राजेशने कमबॅक केला होता जरूर. टोटल पाहत आपण 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 36 धावा धावपटलावरती जोडल्या जातात. हो, पुन्हा एकदा बॅक टू बॅक. बाबा 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 बेकार. काय सांगायचंय. नको. सासू असली मेवणी बसली आणि बायकोनीच ती बघत बसली गड्या. कार्यक्रम गड्या फिट. षटकार. बॅक टू बॅक राजेशने 2 चेंडूवरती धमाके पाहिले आपण. राजेश
भरपूर धाबा खर्च केल्यात गोलंदाजाने. आता टीम मीटिंग पाडण्यास भाग पडलाय नारायण टीमला. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या जातात. 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. अजूनही विचार केले शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करेल टीम एसपी ग्रुप मांगरुळ संघ. पहा यशवंतने चांगली फटकेबाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूमध्ये 17 धाब्याचे योगदान दिले आपल्या संघासाठी. म्हणजे अजूनही मैदानाच्या आतमध्ये यशवंत चांगला खेळतोय. असं वाटलं होतं का धाबा कमी दिल्या जातील. बालचंद्र पाटीलने कमबॅक केलं होतं, त्यानंतर राजेशने सुद्धा कमबॅक केले होते. शेवटच्या 2 चेंडूवरती पाहतो आपण 12 धाबा खर्च केल्या राजेशने. म्हणजे भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्या राजेश गोलंदाजाने. आता हा प्रश्न पडलाय नारायण टीमला, कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा पाहतो आपण. आपले 2 गोलंदाज भरपूर सारे महागडे ठरल्यात. पहिला गोलंदाज पहिला पण दिनेश पाटीलने 15 धाबा खर्च केल्या. त्यानंतर बालचंद्र पाटीलने पहिला पण 8च धाबा खर्च केल्या. आणि त्यानंतर पाहतो आपण यावेळेस गोलंदाज राजेशने साऱ्या भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्यात. 19 धाबा खर्च केल्या राजेशने. टोटल पाहिले आपण धावपटलावरती लागल्या जातात 42 धाबा. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये किती धाबा जमा करेल आता एसपी ग्रुप मांगरुळ संघ. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्क वरती. ऋण 11 चे सर्व दुर्गेश पाटील पाहतो आपण. दुर्गेश पाटील पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय 40+ आणि चांगले खेळतात 40+. रेग्युलर पेक्षा मी तर म्हणेन चांगलेच खेळतात. भरपूर चांगला प्लॅटफॉर्म पाहतो आपण 40+ चा. एक धाव आरोग्यासाठी. हो यावेळेस मात्र पाहतो पंचांचा बोट आकाशाकडे LPW च्या स्वरूपात. यावेळेस मात्र पाहिला जाईल दोन्ही पंच आमच्या एक जवळ येतील. त्यानंतर डिसिजन घेतला जाईल. तो डिसिजन मान्य करावा लागेल. फलंदाज बाद आहे. LPW च्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कारी केलाय गोलंदाजाने. चला नवीन जाणारा फलंदाज नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानीदेव डॉक्टर पैशाने डॉक्टर आहात पाहता आपण. ज्यांना कोणाला दुखापत झाली तर आपण ज्ञानीदेव डॉक्टर यांच्याकडे संपर्क साधू शकता. चांगले डॉक्टर पाहता आपण. आणि आता मात्र संडेच्या दिवसाला पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या गावासाठी खेळत असताना ज्ञानीदेव डॉक्टर साहेब मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. ज्ञानदेव डॉक्टर साहेब पाहता आपण स्ट्राईक इनला. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल एसपी ग्रुप मांगरुळ संघ. समोर तेवढ्याच ताकदीचा संघ पाहता आपण नारायण संघ. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू चांगला कलात्मक बटका पाहतो आपण. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. कदाचित स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाजाला. पाहतो आपण ज्या फलंदाजाच्या बॅट मध्ये चांगल्या धावा आल्यात त्या फलंदाजाला स्ट्राईकला आणण्याचं काम केलं. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 43 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल फलंदाज. पहा मागच्या मॅचचा हिरो पाहिला आपण यशवंत. आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय आपल्या संघासाठी. आत्ताही मात्र चांगला खेळला यशवंत. आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल यशवंत. हो खोलात टाकलाय खोदून काढलाय. पुन्हा एकदा खुरप्या शॉट पाहतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीची मागणी केली आहे. दुसरी होईल का पूर्ण. पहा धोक्याच्या एंडला पाहतोय. कदाचित हा प्रयत्न भरपूर चांगला राहिला यशवंतचा. या 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने पाहिला पण टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. एसपी ग्रुप मांगरुळ संघ जाऊन पोहोचला 45 या आकड्यावरती. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल हा फलंदाज. 3 चेंडू मध्ये एक का तर विकेट घेतला तर तब्बल 1000 रुपये दिले जातील. आदरणीय हेमंत मडवी उसाडणे यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल गोलंदाजाला. हो यावेळेस मात्र पुढे सरसावलाय.
उडवलाय चेंडू, मिस टाइम फटका पाहतोय, जज करतोय आणि चेंडू खाली दिनेश पाटील झेल सोडणार नाहीये, कारण नारायण संघाचा लेजंड आणि चांगला क्रिकेटर पाहता आपण, चांगला खेळाडू, त्याच्या हातामध्ये चेंडू ना 1000 रुपयाचा पारितोषिक पटकावलाय यावेळेस ऋण विलेवनचे सर्व दुर्गेश पाटील. चांगली गोलंदाजी पहा, विचार केला, चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये, कमबॅक करतोय गोलंदाज दुर्गेश पाटील. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये बाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, या 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल? हो, खोला टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहतो आपण. कदाचित हात लागला असता तर फलंदाज बाद झाला असता चेंडूला. सरळ जाऊन एस्टँड आदलतोय, एकच धाव मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने पाहतो आपण 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. कदाचित या चेंडूवरती षटकार आला तर 50 होतील, 52 होतील. चौकार आला तर 50 होतील आणि या चेंडूवरती आता टार्गेट सेट होईल. शेवटचा चेंडू शिल्लक. ओ, चपराक शॉट पाहतो आपण, शतरक्षण आहे त्या ठिकाणी, बॅकफूट पंच पाहतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी होईल का? थोडासा थ्रो खराब पाहतो आपण. याच हेतूने पहिला पण 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर पहिल्या सत्राचा वाजवी गॅस संपला गेलाय. पहिल्या सत्रानंतर टोटल पाहिला पण 48 धावा, एकूण 50 धाबेचा टार्गेट सेट केला टीम एसपी ग्रुपने. पहा, नारायण संघापुढे एकूण 50 धाबेचा टार्गेट सेट केला. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती, मुख्य व्यासपीठावरती येतोची सन्मान केला जाईल. चला कॅमेरामॅन इकडे फिरवायचा. पाहता आपण दानशूर व्यक्तिमत्व, पाहता आपण हॅलो. दरम्यान मी संतोष शेठ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय माजी सरपंच हेमंत शेठ मडवी यांचं स्वागत करायचं आहे. शाळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. आदरणीय हेमंतजी मडवी यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आम्हाला डोनेट केलेलं आहे, दिलेलं आहे. तरी 40+ जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे यांच्याकडून त्यांचं खूप खूप स्वागत, धन्यवाद. तसेच मी संतोष शेठ पाटील यांना विनंती करेन की त्यांनी नितेश जी पाटील बुर्दुल यांचं देखील स्वागत करायचं आहे. सरपंच बुर्दुल ग्रामपंचायतचे सरपंच नितेशजी पाटील, दिलदार व्यक्तिमत्व. जेव्हा जेव्हा क्रिकेटचे सामने असतात, क्रिकेटला धर्म मानणारे, तेव्हा आवर्जून ते प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात आणि प्रत्येक सामन्यासाठी त्यांच्याकडून नेहमीच बक्षिसांची लयलूट केली जाते. धन्यवाद दादा, तुम्ही या ठिकाणी आलात. तसेच विशालजी जाधव यांचे देखील स्वागत करण्याची मी विनंती करतो साईनाथ पाटील यांना. खूप छान अशी रंगत या ठिकाणी सामन्यानं आलेली आहे. सेमीफायनलचा हा सामना नारायण आणि मांगरुल या 2 बलाढ्य संघांमध्ये होत आहे. पहिल्या फेरीमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये मांगरुल संघाने बॅटिंग करत असताना 48 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि नारायण संघापुढे 49 धावांचे आव्हान ठेवलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच दिलीप पाटील सर आणि रमेश गिरा यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलं. जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ आयोजित जय हनुमान चषक 2026 ही स्पर्धा पाहतो आपण. अगदी 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि पाली संघानं मात्र मेगा फायनलमध्ये आपलं तिकीट बुक केलंय आणि इथनं जो संघ सामना जिंकेल तो मेगा फायनलमध्ये पाली संघाच्या विरोधामध्ये फाईट करेल. पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. पहिल्या सत्रामध्ये टीम SP11 मांगरुल संघाने फलंदाजी करत असताना
48 धावा ठोकल्यात आणि 49 धावांचं लक्ष उभं ठेवलं ते म्हणजे टीम नारायण संघासमोर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दिनेश पाटील आणि राजाराम चिकनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू येतोय, इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. आपण पाहतो व्यासपीठावरती नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक हेमंत शेठ मडवी साहेब, उसाटणे गावचे माजी सरपंच, त्यांच्या समेत आपण पाहतोय नितेश शेठ पाटील, सरपंच बुर्दुल ग्रामपंचायतीचे. हे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. अगदी चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नारायण त्यांच्या विरोधात नितेश पाटील यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक आम्हाला इथनं उपलब्ध करण्यात आले आहे. त्यांचं देखील मी जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. त्यांच्या त्याच समयेत आपण पाहतो हेमंत शेठ मडवी यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक म्हणजेच 20,000 रुपये या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून डोनेट करण्यात आले. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि घेऊन चालतो मॅचच्या दिशेनं. दिनेशच्या बॅट मधनं येतोय हा खणखणीत. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही इथनं वाट पाहू. पंच 6 धावांसाठी तो हा षटकार फलंदाज दिनेशच्या बॅट मधनं आलाय. धावफलकाचा विचार कराल, धावफलक जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावरती. दिनेश आणि राजाराम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. साथीनं पाहतो आपण पहिलं पिवंत षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज यशवंत. हा गोलंदाज आमचे मान्यवर आमच्यापासून इथं रजा घेत असताना पाहतो आपण. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. त्यांनी या स्पर्धेला अमूल्य असा वेळ दिला. नितेश शेठ पाटील पुन्हा एकदा सज्ज होतात. यशवंत स्ट्राईक लाईनला. दिनेश मोठा फटका खेळला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षाच्या हातामध्ये येतो हा निर्धाव चेंडू. कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल, या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोणता संघ कोरेल, येणाऱ्या काही क्षणामध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. दिनेशच्या बॅट मधून लॉब केला ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरनं जाईल 6 धावांसाठी. आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकाराच्या मदतीनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 या कड्यावरती. अद्याप विचार केला तर षटकातील एक चेंडू बाकी असेल. गोलंदाज यशवंत वरती मात्र इथनं प्रति हल्ले चढवले जात आहेत. दिनेश साठी पारितोषिक असेल अद्याप जर एक षटकार ठोकला तर हेमंत शेठ मडवी यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि टोकला यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझर्व मध्ये ते क्षेत्ररक्षक आलेत आणि आलाय आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार फलंदाज दिनेशच्या बॅट मधून तब्बल 3रा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचं जर विश्लेषण पाहिलं आता आपण तर 3 चेंडू निर्धाव फेकले आणि 3 षटकार मात्र त्याच्या प्रति उत्तर देत असताना फलंदाज दिनेशच्या बॅट मधनं आलेत. आणि हरिदास शेठ पाटील यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला इथनं उपलब्ध झालं. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हेमंत शेठ मडवी यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि घेऊन चलतो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. नारायण संघाने मात्र इथनं चांगला फ्लाइंग स्टार्ट घेतलाय. फलंदाज दिनेश अगदी चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने 49 धावांचं लक्ष पार पडण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दिनेश आणि राजाराम चिकनकर जागृती स्पोर्ट चषक या स्पर्धेमध्ये देखील दमदार कामगिरी राहिली होती. नारायण संघाची चॅम्पियन पद तिथे त्यांना पटकावलं. त्यांना मॅन ऑफ द सिरीजची बायसायकल त्या खेळाडूने जिंकली होती. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फलंदाजी करतोय फलंदाज दिनेश पाटील. आता मात्र कमबॅक करावं लागेल टीम SP11 मांगरूळ संघ. अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये राहिला, परंतु आता कमबॅक करावं लागेल. विचार केला तर धावफलकी धावा लागल्या 19 आणि येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. जर विचार केला प्रति षटकामध्ये 10 धावा एकवटाच्या आहेत. फलंदाजी करत असताना नारायण संघाला यावेळेस मात्र हलक्या हाताने क्लिक केला. तिथे क्षेत्ररक्षक आलेत वेगाने, तो पर्यंत कंप्लीट केले जाईल. राजाराम चिकनकर मात्र आपलं काम पूर्णपणे पार पडत असताना पाहतो आपण. समोर फलंदाज विस्फोटक दर्जा
दर्जाची फलंदाजी करतोय. दिनेशला स्ट्राईक वरती आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण धनाजी हा गोलंदाजाचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळी शपल क्रॉस ऑन साइड ला टर्न केलाय आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार, आउट ऑफ द पार्क. दॅट्स इट माय डेट. षटकार. धाव फलकाचा विचार केला, धाव फलक धावून पोहोचले ते 26 या आकड्यावरती. आपण पाहतोय मंचावर हेमंत शेठ माडू या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद घेत असताना पाहतोय आपण. एक धाव आरोग्यासाठी. 4 षटकार फलंदाज दिनेशच्या बॅट मधनं आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धनाजी. यावेळी हलक्या हातानं कट केलाय चेंडूला, परंतु कोणतीही तिथनं धाव येत नाहीये. पाहतोय गोलंदाज धनाजीशी आलेला हा निर्धाव चेंडू. चला पाली संघ आपण उपस्थित राहायच्या टॉस बॉक्स मध्ये. मेगा फायनल च तिकीट मात्र त्यानं मिळवलंय. टीम पाली संघानं अगदी चांगली मॅच जिंकली. त्यानं तब्बल 10 चेंडू मध्ये 9 धावा डिफेन्स केल्या टीम बुर्दुल संघाच्या विरोधामध्ये आणि थेट मेगा फायनलचा तिकीट त्यांनी तिथनं मिळवला. पुढचा चेंडू दिनेश ऑन स्ट्राईक. यावेळेस कट केलाय थर्ड मॅन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप येईल तोपर्यंत कंप्लीट केली जाते. एक धाव दुसरा प्रयत्न आणि 2 धावा देखील तिथनं कंप्लीट केल्या जात आहेत. आणि 2च्या मध्ये संघाचं धाव संख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे विचार केला तर 28 या आकड्यावरती टीम नारियन संघ. अद्याप विचार केला तर 21 धावांची गरज आहे टीम नारियन संघाला. इथनं देखील कमबॅक करू शकेल टीम मांगरूळ संघ. हलक्या हातानं क्लिक केला. आता दिनेशला माहिती आहे विकेट टिकवून खेळणं गरजेचं असेल, कारण की त्यावेळेस मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. पुन्हा एकदा तिसरी धाव तिथे कंप्लीट केली जाते. गोल्ड रन मिळून द विकेट पाहायला मिळते. आपण पाहतो 40+ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं हे चित्र पाहायला मिळत आहेत. धावफलक विचार केला 31 या आकड्यावरती धावून पोहोचलोय टीम नारायण संघ. धनाजी जर विचार केला धनाजीचा पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर षटकार 1 शॉट. यस, पंचांचा इशारा होते 1 शॉट. या चेंडूवरती 2 धावा मिळतील टीम नारायण संघाला. जी लाईन आहे ती आपल्याला क्रॉस करायची आहे. लक्ष असू द्या फलंदाजी करत असताना. पुढचा चेंडू गोलंदाज धनाजी. धाव फलकावरती 30 धावा लागल्यात. लक्ष असू द्या. 1 शॉट असल्या कारणानं 1 धाव तिथे. पुढचा चेंडू यावेळी ऑन साइड ला शफल करायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर लेगस्टिक सुंजाळणारा पंच विलास पाटील सरांचा इशारा येतोय. इट्स वाईड बॉल. 31 धाव फलकी लागल्यात. 49 धावांचं लक्ष पार पाडायचं होतं, परंतु सलामीची जोडी काय खेळ करते मैदानाच्या आतमध्ये. खास करून दिनेशनं मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. यावेळेस कव्हरच्या दिशेने उडवला एक क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल तिथनं ड्रॉप केला गेला. झेल मात्र झालाय ड्रॉप. फलंदाज राजाराम चिकनकर या फलंदाजाचा 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती.
चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल दोन्ही संघ. पाली संघ आपण सज्ज राहायच्या. आमच्या कॉम्बॉक्स समोर येऊन लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम नारायण संघाला. मॅच मध्ये मात्र पकड निर्माण केली आहे, परंतु या षटकामध्ये जर का चांगली गोलंदाजी झाली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकेल. खास करून दिनेशची जर विकेट आली ना तर SP11 मांगरूळ संघ मॅच मध्ये कमबॅक करेल. स्ट्राईक एंडला फलंदाज दिनेश तर बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण. रोशन तिसऱ्या षटकामध्ये येतात. रोशनला मात्र इथनं चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. जर का दिनेश आणि राजारामची जर विकेट मिळाली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकेल टीम SP11 मांगरूळ संघ. परंतु दिनेश इथनं थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाठवून दिलाय 7 धावांसाठी. अजून एक बिग हिट षटकार. 39 धावा धाव फलकी लागल्यात. जर विचार केला आता येणारे 11 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. जोपर्यंत शेवटचा चेंडू परत नाहीये तोपर्यंत आपण घोषित करू शकत नाहीये कोणता संघ सामना जिंकला. याचं उदाहरण आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं. टीम बुर्दुल आणि पाली यांच्या विरोधामध्ये 10 चेंडू 9 धावांची गरज होती. एका क्षणाला वाटलं होतं टीम बुर्दुल संघ सहज बाजी मारेल, परंतु पाली संघाच्या माध्यमातून झालेली गोलंदाजी पूर्णपणे मॅच मध्ये शिक्कामोर्तब करून गेली आणि थेट मेगा फायनलचं तिकीट त्यानं तिथनं मिळवला. एका ट्रॉफीचा मात्र इथनं हकदार बनू शकेल आता टीम पाली संघ. 10 चेंडू 9 धावांची गरज इथनं सिंगल आली आहे टीम नारायण संघाच्या खात्यामध्ये. जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ यांच्या माध्यमातून अगदी चांगली स्पर्धा पाहतो आपण. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि फक्त 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आपण पाहतोय मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या 3 खेळाडूंसाठी देखील कूलर इथनं उपलब्ध करून दिले आहेत. आणि यावेळेस ऑन साइडला लॉब केला क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा पार येतोय हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकाचा विचार केला. धाव फलक जाऊन पोहोचले ते 44 या आकड्यावरती. 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम नारायण संघाला. ज्या पद्धतीने आज खेळ केलाय टीम नारायण संघाचे दिनेश आणि राजाराम चिक्कंकर हे 2 फलंदाज आजच्या दिवसामध्ये अगदी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहतो आपण टीम नारायण संघ. पुढचा चेंडू हलक्या हाताने क्लिक करायचा होता आणि फलंदाज होईल बाद इथनं. राजाराम चिकंकर बॅक टू द पवेलियन. चांगला खेळ राहिला मी म्हणेन राजाराम चिकंकर यांच्या माध्यमातून. सातत्याने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम ते करत होते. समोर चांगला फलंदाज दिनेश मात्र आक्रमक मोठे फटके खेळत होते. त्यांना साथ देणं गरजेचं होतं मैदानाच्या आतमध्ये आणि ते काम त्यांच्या माध्यमातून तिथनं पूर्ण केलं गेलं. आणि मॅच मात्र चांगल्या स्थितीमध्ये होते आपण टीम नारायण संघ. आठ चेंडू आणि 5 धावा डिफेन्स करेल का टीम SP11 मांगरूळ संघ. समोर फलंदाज पाहतो आपण घनश्याम हा फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना पाहतो आपण. तब्बल 44 धावांसाठी पार्टनरशिप तिथे पाहायला मिळाली दिनेश आणि राजाराम चिकंकर यांच्या माध्यमातून. हो पहिला चेंडू आता निर्धाव आलाय. षटक झालाय समाप्त. 6 चेंडू आणि विचार केला तर आता 5 धाव्यांची गरज आहे. कोणत्या गोलंदाजाला मात्र इथनं विश्वास दाखवला जाईल. चला स्पीडअप करायचं आहे. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं ना सामन्याला इथनं सुरुवात करूया.
आपण पाहतोय टीम नारायण संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर जमेची बाजू मी म्हणेन दिनेश अद्यापही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम नारायण संघाला. आणि ऑन स्ट्राईक फलंदाज पाहतोय आपण, ज्या फलंदाजाने या मॅच मध्ये तब्बल 35 धावांचे विस्फोटक खेळी केली आणि त्याच्या बॅट मधनं तब्बल विचार केला तर 5 षटकार पाहायला मिळालेत. दिनेश पाटील हा फलंदाज पाहतोय ऑन स्ट्राईक. 6 चेंडू 5 धावा डिफेन्स करेल का गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण, चौथ्या षटकामध्ये गोलंदाज चंद्रकांत वात्री मात्र आता पूर्णपणे दारोमदार असेल टीम SP11 मांगरोळ संघाची. जिम्मेदारी दिली आहे, मात्र जिम्मेदारीला साजेसा असा खेळ करावा लागेल, कारण की समोर संघ पाहिला तर विस्फोटक फलंदाज दिनेश सज्ज आहेत. शपल क्रॉस होऊन ऑन साइडला मॅच आपल्या अनोख्या स्टाईल न फिनिश केली आणि सामना जिंकलाय. टीम नारायण संघ थेट मेगा फायनल मध्ये फाईट करेल टीम पाली संघाच्या विरोधामध्ये. अभिनंदन टीम नारायण संघ आणि हार्डलक टीम SP11 मांगरूळ संघ. अगदी चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये आपण देखील सहभाग नोंदवला, आपले देखील आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार नो डाऊट बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातो येतो म्हणजे दिनेश पाटील या फलंदाजाला. तर लगेचच आपण नाणेफेकी करू मेगा फायनल मॅचची. आपण पाहतोय दुर्गेश पाटील यांच्यासाठी विकेट साठी पारितोषिक होतं 1000 रुपयांचं. आणि दिनेश साठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल हेमंत शेठ मडवी यांच्या माध्यमातून. आणि दुर्गेश पाटील यांच्यासाठी विकेट साठी ते पारितोषिक होतं, ते आपण याच्या लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी विनंती करतो हेमंत शेठ मडवी यांना की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन खेळाडूला